नमस्कार मित्रांनो, सक्षम गार्डनिंग ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर हे बघू शकता आपल्या झाडांना कळेही आलेले आहेत आणि अशी कडीपत्ता आहे, सगळं आपल्या झाडाला आहे. पण आता तुम्ही म्हणत असताना हा व्हिडिओ का बनवला? हे बघू शकता या पानावर जे तुम्हाला हे दिसतंय ना, हे मिलीबग आहेत आणि माझ्या झाडांना आहे ना पूर्णपणे किडे लागायला लागलेले आहेत. तर किडे लागल्यावर आपण आहे ना आज त्यासाठीच सोल्युशन म्हणून आपण आज हा व्लॉग बनवतोय. हे बघू शकता ह्याची पण मी छाटणी केली होती. तर त्यासाठीच मी आपला ब्लॉग होणार आहे. किडे लागायला लागल्यावर आपल्या झाडाला उन्हाळ्यामध्ये किडे लागतात ना, तर त्यासाठी कीटकनाशक कसं बनवायचं तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आज. बघू शकता काळ्या हे सगळं आपल्या झाडाला येत आहे, पण किडे लागत आहेत. किडे लागल्यावर झाडांना काय करायचं? बाहेरनं जर आपण कीटकनाशक आणायला गेलो तर खूप महाग मिळतं. म्हणून घरच्या घरी होममेड कीटकनाशक कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. घरगुती कीटकनाशक कसं बनवायचं, त्याला काय काय लागतं आणि काय साहित्य आहे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सर्वप्रथम आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे सक्षम गार्डनिंग ब्लॉग या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आता आपण कीटकनाशक घरगुती कसं बनवायचं ते बघूया. चला. तर कीटकनाशक बनवण्यापूर्वी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण जाणून घेऊयात. तर आम्ही आहे ना एक मोठ्या ह्याच्यामध्ये आहे ना 4-5 ढाळे घेतले आहेत लिंबाचे आणि ते ना असे जरा सुकलेत, पण ते जरा मला लवकरच बनवायचं होतं, पण हे सुकलेलं असलं तरी चालतं आहे. हे बघू शकता हा पाला असा मी सगळं काढून घेतलेला आहे. त्याच्या तांडे जे आहेत ते वेगळे केलेत आणि पाला हा वेगळा केला आहे. हा लिंबाचा पाला, आपली जी तंबाखू असते ना ती तंबाखू आहे. ही 1 कप भर असं नाही तंबाखू, ही तमालपत्र आहेत आणि हे आपलं लसूण. तर इतक्या सामग्रीत बनवणार आहे. त्यासाठी अजून आपण तुम्ही लवंगही वापरू शकता, परत दालचिनी जी असते तीही वापरू शकता, किंवा मग ॲलोवेरा जे असतं तेही वापरू शकता. पण आता माझ्याकडे ॲलोवेरा अवेलेबल नाही आहे म्हणून मी ॲलोवेरा वापरत नाही. तर ह्यासाठी आपण एक भांडं घेतलेलं आहे आणि अशी चूल आता पेटवून घेऊयात आपण आणि मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता चूल आता पेटलेली आहे अशी पूर्णपणे. आता आपण याच्यावर ना पहिले सर्वप्रथम भांडं ठेवून घेऊयात. बघू शकता हलणार नाही असंही आपण असं हे भांडं ठेवून घेतलेलं आहे. तर आता भांडं ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये पहिले ना आपण पाणी ओतून घेऊया. तर 2.5 लिटर मी पहिलं याच्यामध्ये पाणी ओतणार आहे आणि त्या पाण्याला उकळी येईल असं मी हे करणार आहे. ते 2.5 लिटर पाणी मी असं हे ओतून घेतलेलं आहे आणि जाळ जरा विजला आहे, तर आपण थोडा जाळ पेटवूयात आणि मग मी मला दाखवतो. बघू शकता जाळात जरा आपण भर घालूयात. तर असा जाळही पेटलेला आहे बघू शकता. आता जाळ पेटलेला आहे आणि आता उकळायचं आहे. उकळलं ना पाणी की सगळा पाला मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि उकळल्यानंतर पाला टाकतानाही मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करायला विसरणार नाही. तर हे बघू शकताय, मला एक सांगायचं आहे, कीड लागल्यावर तुम्ही बाहेरनं आणण्यापेक्षा ना बाहेर खूप महाग मिळतात औषधं. तर बाहेरनं आणण्यापेक्षा घरगुती आपण केलं ना, गॅसवरही केलं तरी चालेल. पण आता मी चुलीव केलेलं आहे, तर आमच्या इथं जागा आहे म्हणून. तुम्हाला चुलीवर करायला जागा नसेल तर तुम्ही बाहेरनं म्हणजे आयती चुलही मी तिथं चुलीव जरी केलं तरी चालेल. असं ह्या चुलीव केलं असेल तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्याच्यावर करा, किंवा मग इलेक्ट्रिकच्या शेगडी गॅसवर केलं तरी चालेल. जर तुम्हाला इतकं सगळं सामग्री भेटली नाही तर फक्त लिंबाचा पाला जरी तुम्ही ना हा उकळून जरी घेतला आणि त्याच्यामध्ये थोडीसं लवंग हे टाकलं, दालचिनी, तरीही चालतं, तरीही किडे मारतात. पुढचंही मी माझ्या ह्याला काय झाले ना किडे, आणि ह्याचा मी रिझल्टही तुम्हाला मी लवकरच शेअर करायला विसरणार नाही आणि मारतानाही मी तुम्हाला दाखवेन. आता चूल चांगली पेटलेली आहे बघू शकता. आता उकळी आली नाही की मी तुम्हाला मी दाखवतो. तर पाणी आपलं असं कोमट गरम झालेलं आहे. आता त्या पाण्यामध्ये ना आपण कोमट गरम झालेल्या पाण्यात ही जी तंबाखू आहे ही दसन 200 ते 300 ग्रॅम असेल, ही तंबाखू आपण सगळी आपल्या पाण्यामध्ये टाकून येणार आहोत. तर अशी मी तंबाखू टाकलेली आहे. आता तंबाखू उकळली ना की त्याचा अर्क पूर्ण ह्याच्यामध्ये उतरणार आहे. तंबाखू टाकल्याने ना त्याच्या वासाने ना किडे कोणतेही आपल्या झाडाला लागत नाहीत.
आणि ना मुंग्यासुद्धा आपल्या झाडाला लागत नाही, त्याची अशी मदत होते म्हणून आपण तंबाखूही टाकलेली आहे. तुम्ही भेटली असेल तुम्हाला आवश्यक टाका. तर ह्याच्यामध्ये ना मी थोडासा वाळलेला कढीपत्ताही टाकलेला आहे, झाडाचा होता थोडासा वाळलेला तर तोही टाकलेला आहे. तुम्हीही थोडासा टाकला तरी चालेल. तर पाण्याला आहे ना अशी आता थोडी थोडीशी उकळी यायला लागली आहे. तर आता आपण पाला आहे ना सगळा जेवढा तो पाला घालून घेऊया. ते बघू शकता थोडा थोडा मी करून आहे ना पाला घालून घेतो सगळा. बघू शकता पाला हा पूर्ण बसेन ह्याच्यामध्ये. तर सगळा पाला आहे ना मी पूर्णपणे घालून घेतोय. पाला आपण घालून घेतलेला आहे. तर पाला बघू शकता खाली बसायला लागलेला आहे आणि आगही आपल्या चुलीची चांगलीच पेटलेली आहे. तर आता ह्याला एक उकळी आली की मी मला लगेच दाखवतो. आणि एक उकळी आल्यानंतर आपल्याला ही जी तमालपत्र जे आहेत आणि हे ठेचलंय मी लसूण पूर्णपणे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर पानं बघू शकता सगळी वर आलेली आहे आणि उकळी आलेली आहे. बघू शकता उकळी आल्यामुळे ना पाणी सगळं वर यायला लागलेलं आहे. शकता आता आपलं लिक्विड तयार व्हायलाच लागलेलं आहे सगळीकडनं. ते हे असं हलवत बसायला लागणार आहे मला आता. उकळी आल्यानंतर आपण लसूण टाकून घेऊयात लगेच. लसूण टाकल्यानंतर तमालपत्र हे टाकूयात. तर परत हे टाकल्यानंतर लगेच हलवायचं आहे आपल्याला, कारण की आता आपल्या ह्याला उकळी आलेली आहे. तयार झालं ना की हे ना गाळून घ्यायचं आणि एका गार एकदम पण रूम टेम्परेचरवर आलं की ना एका मोठ्या बॉटलमध्ये भरलं चालेल. आणि भरून ठेवल्यानंतर आहे ना हे वर्षभरही टिकतं बरं का. तुम्हाला सांगते मी हे वर्षभरही टिकतं. आता मी ह्याच्या अजून अशा 2 उकळ्या काढून घेणार आहे आणि ही बंद करणार आहे म्हणून. बघू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सक्षम गार्डनिंग ब्लॉग हे चॅनलचं आपलं नाव आहे. आणि माधुरी पारखी 63 हे टाकलं की @माधुरी पारखी 63 हे टाकलं की लगेच तुम्हाला आपलं चॅनल दिसेल. गुलाबाचं वरती चित्र आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका बरं का. तर एक तुम्हाला मी अपडेट दाखवणार आहे. मामीच्या गावाला गेलो होतो ना मी, तिथून जास्वंदाच्या त्या फांद्या आणल्या होत्या, त्या लावल्या नव्हत्या, मी पाण्यात ठेवल्या होत्या. तर आता मलाही एक्सपेरिमेंट करून बघायचा होता म्हणून मी पाण्यात ठेवल्या होत्या. तर आता वर आलेलं आहे. पाण्यात ठेवल्यानंतर आहे ना त्याला ना तुम्हीच बघा आता कसं झालेलं आहे ते. तर आता मी तुम्हाला ते दाखवतो. हे पहा पूर्णपणे ना जास्वंदाच्या झाडाच्या फांद्या ज्या होत्या ना त्याला मुळ्या अशा फुटलेल्या आहेत, बघू शकता. आणि वर पानंही असे फुटलेले आहेत. किती चांगलं आहे ना. आपण लावल्यानंतर कधी कधी कटिंग्स आहे ना बायपास खराब होतात. हे बघू शकता याला मिलीबग आहेत. ते मिलीबग आहे ना मी असे काढून टाकणार आहे. हे बघू शकता इथं पण आहे एक. बघू शकता ह्याला पण अशा मुळ्या फुटलेल्या आहेत. अजून 5-6 दिवसांनंतर अजून लय फुटतील, तेव्हाही मी तुम्हाला नक्की दाखवेन. हे बघू शकता किती भारी आहे ना हे, बघू शकता. आणि बेलही आपल्याला असाच फुटलेला आहे, बघू शकता बेलही फुटला. आणि गुलाबाची पाने ठेवली आहे, त्याचा काय अजून रिझल्ट नाही. ह्याचा पण रिझल्ट आला ना मी नक्की तुम्हाला शेअर करायला विसरणार नाही. कसे वाटले हे अपडेट मला नक्कीच आपल्या मोठ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. उकळलं आहे पूर्णपणे. उकळल्यानंतर आता आपण ह्याला जरा हलवून घेऊया. तर हे कीटकनाशकचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल मला खात्री आहे. आणि 100% नैसर्गिक पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे, हे बघू शकताय. तर आता मी ना जाळ थोडा कमी करणार आहे. एकच हे लाकूड ठेवणार आहे. इकडचं लाकूड जे आहे ते आपण विझवून टाकूया.
लाकूड मी बंद केलं आहे, साईडला ठेवून दिलं आहे इकडं. ह्याच्यावर जरा आपण पाणी ओतूयात नंतर, म्हणजे ते शांत होईल. तर आता हे एकच लाकूड आहे ना, हे पण काढून घेतो मी. आपलं कारण की आता सगळं पूर्णपणे झालेलं आहे. तर आता मी हे काढून घेतलं आहे, ते विझवतो आणि नंतर मी ठेवून देतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे सक्षम पार्किंग ब्लॉग्स, सक्षम गार्डनिंग ब्लॉग्स असं आपल्या चॅनलचं नाव आहे. तर प्लीज आपला थोडा जरी व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.